श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज पाहिलं आहे का ही भाजी कशाची आहे? तर ही भाजी आहे आंबाड्याची. ह्या आंबाड्याच्या भाजीचे जे पानं असतात की नाही अशी झिकझॅक स्वरूपाचे असतात आणि ही भाजी चवीला थोडीशी म्हणलं तरी बरीच अशी आंबटच असते. अगदी आपला आंबट चुक्याची भाजी असते की नाही तशी आंबट असते चवीला. तर ही भाजी काय करायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी चिरून घ्यायची आहे, बारीक अशी चिरून घ्यायची. तर आज आपण ही भाजी, बरेच जण सुक्की भाजी करतात, पण आज आपण इथं गरगट्टा भाजी करणार आहोत, ही आंबाड्याची भाजी. तर मी इथं ही भाजी चिरून घेतली आणि त्यामध्ये काय केले, थोडंसं पाणी घातले आणि आता इथं काय केलं होतं, मी थोडेसे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती तासभर. ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे थोडेसे 2 चमचे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता इथं कुकरमध्ये मी थोडं पाणी घालून ही भाजी एका डब्यामध्ये लावली आणि दुसऱ्या डब्यामध्ये जे हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि तांदूळ आहेत की नाही ते लावलेत आणि हे छान काय करायचं आहे, आता याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची. तर आता इथं आपण एका शिट्टीमध्येच भाजी ही छान गाळ शिजते आणि आपण भिजवलेले असल्यामुळं शेंगदाणे आणि डाळही छान शिजली जाते. तर आता इथं कुकरची आपण एक शिट्टी काढलेली आहे आणि हे थंड झालेलं आहे कुकर पण. आता आपण हे काढून घेऊयात बाहेर. तर इथं तुम्ही पाहू शकता भाजी किती छान अशी गाळ अशी शिजलेली आहे. तर आता ह्याच्यातलं काय करायचं, पाणी काढून घ्यायचे. कारण का, आता ही भाजी थोडी आंबट असते ना, मग ते जास्त आंबट होऊ नये त्यासाठी काय करायचं, थोडं पाणी आहे ना त्याच्यातलं काढून घ्यायचं, आंबट पाणी, म्हणजे ही भाजी जास्त आंबट अशी होत नाही. आणि नंतर ही चांगली पाणी काढून घेतल्याच्यानंतर घोटून घ्यायची आहे. पाहू शकता किती छान गाळ अशी शिजलेली ही भाजी. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ते शिजलेले शेंगदाणे, डाळ आणि तांदूळ घालायचेत आणि छान अशी घोटून घ्यायचे आहेत. ते छान सगळं मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम असे, आणि एकदम छान शिजलेले आहेत हे तांदूळ आणि डाळ आणि शेंगदाणे. ह्याच्यामुळे ह्या भाजीला वेगळीच अशी टेस्ट येते. शिवाय आणि ही भाजी मिळून येण्यासाठी काय केलं आहे, मी त्याच्यात थोडंसं 2 चमचे असं बेसन पीठ घातलेलं आहे. आपण कोणतीही गरगट्टा भाजी करायची झाली तर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ हे घालतो. अगदी तसंच इथं मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. नंतर इथं काय केलं, गॅसवर एक पातेलं ठेवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे. नंतर जिरं घालायचं आहे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आणि नंतर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, लसूण घातलं आहे. हा ठेचलेला लसूण आहे आणि थोडेसे लाल मिरच्या मी इथं त्याचे तुकडे करून घातलेले आहेत. आता यामध्ये काय केलं आहे, मी लाल तिखट 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी हळद पावडर घालून घेतलेली फोडणीमध्ये लाल तिखट घातल्याने भाजीला रंग खूप छान येतो. आणि नंतर आपण ही घोटलेली जी भाजी की नाही आंबाड्याची ती घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स अशी करायची आहे आणि त्या फोडणीमध्ये ते छान मिक्स करायची. आणि नंतर आपल्याला जेवढी भाजी करायची आहे ना तेवढी भाजीमध्ये त्या पाणी घालून घ्यायचे. नंतर मीठ घालायचे चवीनुसार आणि थोडंसं गूळ घालायचं आहे, कारण भाजी ही थोडी आंबट असते की नाही. गुळामुळं काय होतं, एकदम आंबट गोड अशी ह्या भाजीला अशी टेस्ट येते. आंबट गोड तिखट अशी पद्धतीची ही भाजी खायला खूप छान लागते. आणि ही भाजी तुम्हाला सांगते भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खायला एकदम मस्त लागते. तर अशा पद्धतीची ही गावाकडच्या पद्धतीने आंबाड्याची भाजी एकदा करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.